नमस्कार. आजचा आपला विषय सोयाबीन. महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रामधील मराठवाड्यामधला शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन. मागच्या 10 वर्षापासून सोयाबीननं मराठवाड्यातील लोकांचं किती नुकसान केलंय, जे रेटमध्ये कमी जास्त झाल्यामुळे हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. याची कारणं काय, त्याचे परिणाम काय उमटले, हे सगळं आपण चर्चा करूच. पण थोडंसं मराठवाड्यातल्या युवकांनी आणि आपण सगळ्यांनी सोयाबीनविषयी थोडासा चांगला अभ्यास करणं आणि आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. ते मीडिया थ्रू असेल, रस्त्यावरती असेल किंवा कुठलाही मार्ग अवलंबू शकतो आपण, पण तो आवाज जाणं महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं, भारत देशामध्ये 135 लाख टन सोयाबीनचं उत्पन्न होतं आणि त्याच्यातल्या 135 लाख टनापैकी महाराष्ट्र हा 2 नंबरचा उत्पादक आहे. मध्य प्रदेश 1 नंबरला येतं, 60 लाख टनाचं जवळजवळ त्यांचं उत्पादन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रामध्ये 48 लाख ते 52 लाख टनाचं 2 नंबरचं उत्पन्न महाराष्ट्रामध्ये होतं. आता थोडासा अभ्यास करूया. जगातील प्रमुख उत्पादकापैकी भारत हा देश आहे. क्षेत्रफळाच्या जर दृष्टीने बघितलं तर एकरी फक्त आपण 10 ते 12 क्विंटल आपली उत्पादकता आहे. ही उत्पादकता ब्राझील असेल, USA असेल ते 2530 क्विंटलचे आहे एकरी. म्हणून हे देश जगामध्ये सगळ्यात जास्त निर्यात सोयाबीनचं करतात. आपल्याला वाटतं की आपण सोयाबीनमध्ये खूप पुढे आहोत, परंतु तसं नाही आहे मित्रांनो. आपल्या देशाची आयात निर्णयाच्या धोरणामुळं आपण तर पूर्ण मागे गेलेलोच आहे सोयाबीनच्या उत्पन्नाच्या बाबतीत आणि पैसे कमवण्याच्या बाबतीत. आपला देश हा 15व्या क्रमांकावरती हा निर्यात करतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून भारत देशात किंवा व्यापारी जे चेंबर्स आहे किंवा ह्या व्यापारी ज्या संघटना आहेत, त्या मागच्या 5 वर्षापासून जर बघितलं, ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं उत्पन्न मार्केटमध्ये येतं सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच्या अगोदरच हे केंद्र सरकार बाहेरून परदेशातून आपल्या देशामध्ये आयात करत आहे आणि त्याचे परिणाम असे झाले की सोयाबीनचा भाव जो 2012ला होता त्याच्यापेक्षा आता कमी आहे. तर ह्याच्यावरती पर्याय काय, तर भारत सरकार ह्याच्यावरती तोडगा काढू शकतो. केंद्र सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल किंवा आपण पण एक भारतीय नागरिक म्हणून आवाज उठवणं आपलं पण काम आहे. ते कसं, तर सोयाबीनला जो हमी भाव आहे तो 7,000च्या पुढे भेटलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, जो काही भारत देशातलं उत्पन्न होईल त्याच्यातला 50% माल हा दुसऱ्या देशात जर गेला तर आपल्याला रेट कमीत कमी 8 ते 9,000 हा कंपल्सरी भेटू शकतो. एकरी उत्पादकता वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटनं पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या काही योजना अवलंबता येतील त्या सरकारने शेतकऱ्यासाठी अवलंबल्या पाहिजे. तरच भारत देश हा सोयाबीनमध्ये निर्यात करण्यासाठी 1 नंबर जाऊ शकतो, अदरवाईज पॉसिबल नाहीये. जर आपली एकरी उत्पादकता 25 क्विंटलच्या पुढे जर गेली तर भारत देश हा डेफिनेटली जगामध्ये 1 नंबरचा निर्यात करणारा देश बनवू शकतो. आणि ज्यावेळेस आपण 1 नंबर निर्यात करायला लागू आणि सरकारची ध्येयधोरणं जर त्याच्यामध्ये ठीक असेल तर सोयाबीनला 10,000 रुपये भाव कंपल्सरी भेटू शकतो क्विंटल मागे आणि शेतकऱ्याचं नंदनवन होऊ शकतं, शेतकऱ्याची एक प्रगती होऊ शकते. परंतु सरकार ह्याच्यामध्ये गांभीर्याने घेत नाहीये. कारण याचं असं की महाराष्ट्रातले आणि मध्य प्रदेशले हे उत्पादक देश सोडून म्हणजे राज्य सोडून पूर्ण देशभरात सोयाबीन कुठेही जास्त पिकत नाहीये. त्याच्यामुळं जे व्यापारी संघटना आहे त्यांची लॉबी खूप मोठी झालेली आहे आणि त्याच्या विरोधात सरकार जात नाहीये. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सोशल मीडिया थ्रू, रस्त्यावरती असेल, कुठंही जिथं जमेल तिथं आवाज उठवला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी युनियन करून किंवा संघटन एक चांगलं मोठं बनवून सोयाबीनचा भाव 7,000च्या पुढे, आपण काय राज्यकर्ते म्हणून नाहीये पण एक भारतीय नागरिक म्हणून, एक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणून हा आपण आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला भाव 7,000 ते 8,000 घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. कारण तो आपल्या हक्काचा आहे.